of the dark. 'Cause once you let the light in, you won't see the beautiful stars shining down from afar. No, I ain't afraid of the dark. I don't mind the rain, bringing life back. We can breathe again when dealing with the pain. No, I don't mind the rain. And ooh, that's the way it goes. Life will teach you what you need to know. And ooh, like a river flows, life will take you where you need to go. आज आपण एक तुमच्यामधलाच एक आहे नाव सर्वेश 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 बाईक म्हणून आपल्या रत्नागिरी मधले आहेत. त्यांनी फिशरीज कॉलेज रत्नागिरी फिशरीज मध्ये डिप्लोमा केलेला आहे. त्याबद्दल ते थोडी माहिती देतील. बोला कसं काय. कॉलेजमध्ये कुठल्या सालाला ऍडमिशन केलं, कसं घेतलं, काय झालं? 3 वर्षाचा डिप्लोमा असतो आमचा फिशरीजचा. तर मी 2000 सालामध्ये ऍडमिशन घेतलं होतं त्या. सॉरी 2000 2022 ला घेतलं की 2020 ला घेतलं? 2020 ला 2020 2020 ते 2021-23 पर्यंत तिथे होतो आमचं. म्हणजे मला सुरुवातीपासून ॲक्वाकल्चरमध्ये इंटरेस्ट होता, म्हणजे ऑर्नामेंटल फिशरीजमध्ये. तर त्यासाठी मी तिकडे गेलो होतो. आमचं कसं 5व्या आणि 6व्या सेमेस्टरला आहेत ना, म्हणजे असे सब्जेक्ट सिलेक्शन असतात, म्हणजे साईड वाईज असतात. काही असतं ॲक्वाकल्चर असतं, बोट बिल्डिंग असतं किंवा इंजिनिअरिंग वगैरे असतं, आणि अजून 1-2 विषय असतात. तर ते रँकिंगवर असतं. ज्यांची रँकिंग जास्त असते त्यांना जे प्रेफरन्स ते देतील ते मिळतं. मला रँकिंग कमी असल्यामुळे मला बोट बिल्डिंग घ्यावं लागलं, आणि तिथे माझा एक्सपिरियन्स कमी पडला थोडा. आणि मला बाहेर येऊन माझा बिझनेस चालू करायचा होता. मला हॅचरी टाकायची होती, बट माझा एक्सपिरियन्स तेवढा नव्हता आणि एवढा कॉन्फिडन्स पण नव्हता की मी माशाला ब्रीड करू शकतो किंवा त्याची केअर व्यवस्थित करू शकतो. मग इकडे मुंबईला आलो. मुंबईला आपलं कुर्ला मार्केटमध्ये मी परी ॲक्वेरियम म्हणून कोणाला माहिती आहे का, कोण ऑर्नामेंटमध्ये जात असेल, तिकडे एक ऑर्नामेंट म्हणजे माशाचं दुकान आहे ते. तिथे बऱ्याच व्हरायटीचे मासे सेल वगैरे केले जातात, मोठं मार्केट आहे ते. तिथे मी 3 महिने असं म्हणजे माझा एक्सपिरियन्स यावा, कॉन्फिडन्स यावा, मासे ओळखता यावे आणि हँडल वगैरे कसं करतात माशांना, किंवा माशांचे रेट काय असतात मार्केटमध्ये आणि आपण कितीला आणतो. त्यांच्याकडे जे मासं ते ब्रीडर म्हणजे हॅचरीमधून मागवतात ते कितीने मागवतात, त्याच्यामध्ये ते प्रॉफिट मार्जिन किती काढतात, ते सगळं जाणून घेण्यासाठी मग तिथे मी 3 महिने काम केलं. नंतर मग अजून एक कमी होते की मला ब्रीडिंग वगैरे करता येत नव्हतं. म्हणजे प्रॉपर म्हणजे घरी आपण करतो नॉर्मली ते ठीक आहे, पण इंडस्ट्रियल लेवलवर ते हाय क्वालिटीचे लागतं. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न कसं मिळेल आणि मासा कसा जगू शकतो ते करावं लागतं. त्यासाठी मग मी इकडे सरांकडे आलो आणि तिथलेच ते ओनर आहेत, त्यांनी माझी सरांशी ओळख करून दिली. इकडे आलो. इकडे आत्ता तब्बल मला 6 महिने झाले आहेत. मी इकडे माशांची म्हणजे ऑलमोस्ट इकडे या हॅचरीमध्ये जेवढा मासा आहे ना, ते सगळ्या माशांची ब्रीडिंग करू शकतो. आता पण तुम्ही जे वरती मासे बघितलेत पॅराडाईस किंवा गोल्ड फिश, शुगरडी बार्ब्स, कलर विडोज, या सगळ्यांची ब्रीडिंग मी केलेली आहे आता. आणि इथे येऊन बरंच काही शिकलो. किंवा आणि आपण नॉर्मली जे सायफन मारतो ते फक्त पाईपामध्ये मासा जाऊ नये किंवा फक्त कचरा कसा काढायचा, 40% वॉटर चेंज असतात हे पण माहीत नव्हतं मला. आणि मेडिसिन्स काय काय आहेत ते ते सगळं शिकलो. मासा कसा ट्रीट करायचा, त्याला म्हणजे त्याची काळजी कशी घ्यायची, आणि तो आजारी पडला तर त्याला काय ट्रीटमेंट, त्याचा आजार कसा ओळखायचा, व्हायरल आहे फंगल आहे ते सगळं ओळखणे.
एवढं इथे बरंच काही शिकलो आणि आत्ता मी नेक्स्ट इयरला माझं स्वतःची हॅचरी ओपन करणार आहे सावर्डेमध्ये. सावर्डे माझं मूळ गाव आहे. तिकडे मला स्वतःची हॅचरी करायची आहे. आय होप चांगली होईल. थँक्यू. गुड आफ्टरनून सगळ्यांना. आम्ही MD कॉलेजकडून आलो आहे. तर सर्वात पहिले तर सरांना आम्ही थँक्यू बोलतो, कारण की आम्हाला एवढा चांगला एक्सपिरियन्स देण्यासाठी. आणि इथे ज्यांनी आम्हाला बोलवलं आहे त्यांच्यासाठी पण थँक्यू. आणि आम्हाला एवढ्या सगळ्या म्हणजे ज्या नॉर्मली गुगलवरून इन्फॉर्मेशन भेटण्यात तसं वेगळं असतं आणि लाईव्ह येण्यात इन्फॉर्मेशन वेगळी असते. तर सरांमुळे आम्हाला सगळं लाईव्ह भेटलं आहे बघायला आणि एक्सपिरियन्स करायला. आणि व्हरायटीज म्हणजे असे नॉर्मली इथे जे जे फिश आम्ही नॉर्मल शॉपमध्ये बघितल्या नाही आहेत ते सर्व इथे बघितल्यात. छोटे छोटे त्यांचे टाईप, स्टेज सगळं म्हणजे नॉर्मली जे आपण नाही बघू शकत लोकल शॉप्समध्ये ते सगळं. तर सगळ्या सरांसाठी आम्हाला इन्फॉर्मेशन जे जे गुगलवरून भेटत नाही ते सुद्धा इथे इन्फॉर्मेशन भेटलेत. कसं त्यांचा बिझनेस रन होऊ शकतो, कुठून कोणत्या हर एक बिझनेस टाईप्स करू शकतात, ते सगळं आम्हाला आलेलं इन्फॉर्मेशन भेटलंय. सो सगळ्या सरांसाठी थँक्यू सो मच. गुड आफ्टरनून सगळ्यांना. आणि थँक्यू सो मच की आम्हाला एवढी सगळं नॉलेज मिळालं फिशबद्दल. ॲक्च्युली मध्ये मला पहिलं तर काहीच माहिती नव्हतं फिशचं काय असतं, कसं असतं, एवढ्या व्हरायटी असतात, काय असतं मला काहीच माहिती नव्हतं. तर इथे आल्यावर खूप नॉलेज मिळालं आणि सगळं म्हणजे स्टार्ट टू एंड की ह्याच्यापासून एक बिझनेस होऊ शकतो, ह्याची एक आवड असते, ह्याच्यामुळे आपल्या हेल्थसाठी पण चांगलं असतं. की जसं की सरांनी सांगितलं फिशसोबत राहिलं तर आपलं ब्लड प्रेशर वगैरे सगळं नॉर्मल राहतं, एक ॲक्टिव्ह असतं, चांगलं वाटतं. एवढं सगळं बेसिक नॉलेज आणि ह्यातनं असं सुद्धा काही असेल हे मला खरंच माहिती नव्हतं. तर इथे आल्यामुळे ते कळालं. सो खरंच थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि एवढ्या साऱ्या व्हरायटीज असतात, त्याच्यातनं एवढे प्रकार असतात, कोणते मासे कसे अंडी देतात, काय करतात, मेल फिमेल्स कसं ओळखायचं, काय ओळखायचं, सगळं नॉलेज दिलं. सो थँक्यू सो मच. थँक्यू सर. Good afternoon, everyone. So, firstly, thank you to Sir and Gayatri Miss. Thank you to Gayatri Miss and Sir. आम्हाला इथे आणलं, आम्हाला एक चान्स दिला एवढं सगळं लाईव्ह बघायचा. म्हणजे प्रॅक्टिकलमध्ये तर आहेच, सगळं दाखवलंय त्यांनी, बुकमध्ये वगैरे एक्सप्लेन आहे, सरांनी सांगितलंय. पण इथे आल्यावर वेगळा एक्सपिरियन्स मिळतो. लाईक सरांनी सांगितलं एवढ्या फिशच्या टाईप्स असतात, त्यांचे एगचे प्रकार, फ्राईजचं लेवल एकदम असं लाईक मायक्रो ऑर्गॅनिझमवरती त्यांना कसं ब्रीड केलं जातं, त्याची पण वेगवेगळं केअर केली जाते. 3 वेगवेगळ्या टाईपचे डिसीज असतात. आधीचं मला सगळं सेमच वाटायचं. मी सेम ट्रीटमेंट यूज केली आहे, मी सुद्धा ट्राय केली आहे, बट फेल झाली. इवन ब्रीडिंगचे एवढे टाईप्स असतात, त्याची केअर केली जाते. माझे पण फेल अटेम्प्ट झालेत, पण सर असं करतात एवढं सगळं इंडस्ट्रियल लेवलवरती. त्यांची टीम अशी एवढी डेडिकेटेडली काम करते, ग्रो करते आहे आणि एवढा मोठा बिझनेस चालू आहे. बघून खूप असं आश्चर्य वाटतं आणि इच्छा वाटते कधी कधी की असं ट्राय केलं पाहिजे स्वतःहून पण. आणि जसं की सरांनी सांगितलं वेगवेगळ्या बिझनेसचे टाईप्स असतात, एकाने एवढे कनेक्टेड होऊ शकतात आणि एवढं मोठं मार्केट असू शकतं असं कोण इमॅजिन पण नाही करत सहसा. सरांनी जसं सांगितलं की ते असे फिश शॉप चालवतात, मग ते शॉप चालवताना सुद्धा असा वेगळा वेगळा एक्सपिरियन्स मिळतो. लाईक एक सर बोलले आता मग असे IT सेक्टरमध्ये सगळे खूप लोक IT सेक्टरमध्येच जातात, पण त्याच्यातून असं इथे जम्प केलं खूप मोठी गोष्ट आहे. ती आवड असते ना प्रत्येकाची, तर अशी आवड निर्माण झाली पाहिजे सगळ्यामध्ये. म्हणून असा सरांचा आणि सगळ्या टीमचा असं ट्राय असेल, म्हणून सरांनी आम्हाला असं एक्सपिरियन्स दिल्याबद्दल थँक्यू सो मच. गुड आफ्टरनून एव्हरीवन. बोलायचं तर असं म्हणजे माझ्यासाठी हे सगळं काही फॅमिलियर नव्हतं, पण थोडं चांगलं बेटर फील झालं हे सगळं पाहून वगैरे. एक्सपिरियन्स फार बेटर होता. मी ह्यामध्ये अजून इंटरेस्ट घेईल आणि सगळ्या सरांना थँक्यू सो मच. थँक्यू. आणि म्हणजे असं बोलण्यासारखं तरी माझ्याकडे काही नाही आहे, पण एकंदरीत जो काही एन्व्हायरमेंट होता, जो काही म्हणजे फील झालं ते मला ते खूप छान होतं आणि खूप आवडलं मला. आणि थँक्यू सर की तुम्ही फोर्स केला आणि मी पहिल्यांदा असं या ह्याच्यावर बोललो आहे. थँक्यू. एवढंच. तो गुड आफ्टरनून सबको एंड थैंक यू सर आपको भी. और
एक्चुअली मुझे फिशेस के बारे में इतना पहले पता नहीं था, अब काफ़ी आइडिया हो गया है और बहुत इंटरेस्टिंग है, एक्चुअली बहुत इंटरेस्टिंग है और मैं ऐसा चाहता हूँ। एक्चुअली मेरे को ऐसा लग रहा है कि अब एक बिज़नेस आइडिया अच्छा है, पोटेंशियल है इसमें और इन फ्यूचर अगर मिला मुझे, अगर फंडिंग्स हुए ऐसे और मेरे को चांस मिला तो मैं ज़रूर ये करना चाहूँगा। लाइकिंग तो है, इसके ऊपर काफ़ी लाइकिंग है, मुझे पसंद आ गया और इसके आगे नहीं सर और नहीं। थैंक यू। गुड आफ्टरनून. सो बेसिकली थँक्यू झुओलॉजी डिपार्टमेंटला की आम्हाला इथे बोलावलं. कारण आतापर्यंत आम्हाला माहितीच नव्हतं की फिशचे इतके ब्रीड्स असतात किंवा त्यांचं ब्रीडिंग कसं होतं. 2 फिश वेगळे असतात. सो त्यांचे एग्स कसे कलेक्ट होतात किंवा ते कसे दिसतात, त्यांचं स्टेज टू स्टेज व्हेरिएशन त्यांच्या ग्रोथमध्ये. सो ते आम्हाला कळलं. प्लस त्यांचा बिझनेस की ते कसं ग्रो होतो, की एकाच बिझनेसमध्ये किती कनेक्टिव्ह लोक असतात. म्हणजे आपण साधा मॉस सुद्धा जो ग्रो होतो तो सुद्धा विकू शकतो जर आपल्याकडे कॅपॅबिलिटी आहे. सो ते सगळं आम्हाला कळलं की एक बिझनेस आयडिया आहे ती ट्रेड करू शकतो आपण. म्हणजे आपण साधा स्टोन्स किंवा काही जे नॉर्मल आहे, जे आपण आपल्यामध्ये स्किल्स आहेत, पेंटिंग्स किंवा काही आर्टिफिशियल डेकोरेटिव्ह थिंग आपण ट्राय करू शकतो. ते आपण सेल करू शकतो अजून टॅगमध्ये ठेवायला किंवा एनिथिंग. सो ते आम्हाला सगळं कळलं. सो त्यासाठी थँक्यू. बरं, लक्षात येते सर म्हणजे आजची आपली व्हिजिट तुम्हाला एक एक्सपिरियन्स देण्यासाठी, तुम्हाला एक अनुभव देण्यासाठी होती की जेणेकरून तुम्ही ऍक्च्युली बघावं की कसं चालतं. कारण क्लासरूममध्ये कॉलेजेसमध्ये मर्यादा असतात की आम्हाला एक ठराविक वेळेत गोष्टी संपवायच्या असतात आणि फॅसिलिटी वाईज जरी म्हणाल किंवा एक्सपर्टीज वाईज जरी म्हणाल की प्रत्येक जण प्रत्येकात निपुण नसणार, प्रत्येक टीचर किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये निपुण असेल असं नाही. आम्हाला पण कुठेतरी शिकावं लागतं आणि मग मुलांना शिकवावं लागतं. आणि तरी तेवढं करून सुद्धा पण एक वेळेची मर्यादा असते कॉलेजमध्ये आणि फॅसिलिटीची पण मर्यादा असते, किती फॅसिलिटी आम्ही क्रिएट करू शकतो. आणि ह्या व्हिजिट्स, ह्या अशा जे आपण व्हिजिट्स करतो त्याचा उद्देश मूळतः हाच असतो की मुलांना एक्सपिरियन्स द्यावा, त्यांनी एक्सपिरियन्स घ्यावा. कारण आपण अनुभवातून जेवढं गोष्टी शिकतो तेवढं नुसतंच पीपीटी पाहून आणि पुस्तक वाचून नाही होत. आणि आपला विषय जो आहे प्राणीशास्त्र हा असा विषय आहे की जो निसर्गातच जाऊन अभ्यास केला पाहिजे. आणि इथे तुम्ही जे शिकताय ते माशांचं संगोपन आणि त्यांचं प्रजनन शिकला तुम्ही किंवा बघितलं तुम्ही. तर ते जोपर्यंत आपण अनुभवत नाही तोपर्यंत कळणार नाही. आणि ह्याच गोष्टींचा तुम्हाला एक थोडं स्किल डेव्हलप होऊ शकलं. तुम्ही त्यात इन्स्पिरेशन घेऊन, इथल्या जे व्यावसायिक आहेत त्यांचं इन्स्पिरेशन घेऊन तुम्ही जर छोटं मोठं स्वतःसाठी व्यवसाय चालू करू शकला तर त्यासाठी त्यासारखं दुसरं काहीच नसतं. कारण आपण नोकरी करत असतो पण व्यवसायाकडे फार आपण दुर्लक्ष करतो. खास करून जे आपलं मराठी कल्चर आहे की ग्रॅज्युएट झालं की बाबा चला नोकरीला लागतो. पण त्या व्यतिरिक्त पण आपण कुठेतरी विचार करणं गरजेचं आहे. कारण आता जेवढे फॅसिलिटीज गव्हर्नमेंट सबसिडीज किंवा जे काही स्टार्टअपसाठी फंडिंग देत आहेत तर तुम्ही त्याचा वापर करून घेऊ शकता. असं म्हणत नाही की प्रत्येक जण करेल, पण कुठे ना कुठेतरी तुमच्या मनात ते विचार असले पाहिजे, कुठे रुजवले पाहिजे. याचाच फक्त हा एवढा उद्देश आहे. आणि नक्कीच मला वाटतं तुम्ही आज बरंच काय शिकला आहात. अनिल पाटील सर दरवेळेला आम्ही जेव्हा त्यांना सांगतो तेव्हा ते आम्हाला मदत करतात आणि त्यांचे दुसरे पण रिसोर्सेस ते घेऊन येतात. आज ऐश्वर्या म्हात्रे आणि दुसरे म्हात्रे सर पण आपल्यावर होते आज. त्यांनी त्यांचे पण अनुभव कथन सांगितले. ह्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही कुठे ना कुठेतरी यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, यांच्याकडून थोडंफार शिकता आलं तर शिकून घ्यावं. फार मोठा नाही आजची ऍक्च्युली आपण फील्ड व्हिजिट नसून जर तुम्ही नोटीस पाहिले तर त्यात काय लिहिलेलं आहे, ही कार्यशाळा आहे. एका दिवसाची कार्यशाळा किंवा अर्ध्या दिवसाची कार्यशाळा. हे का म्हणतोय आपण वर्कशॉप? कारण तुम्हाला थोडासा का असेल तो अनुभव तुम्हाला घेतला पाहिजे. मी पीपीटी मोठ्या पीपीटीज दाखवतो, मोठ्या गोष्टी करेन, पण प्रत्यक्षात ते कसं दिसतं म्हणजे ट्युबिफॅक्सिवम दाखवतो ना एवढा मोठा दाखवणार आहे केवढाच हार्डली 1 सेंटीमीटर पण कळतंय का? म्हणजे ते ऍक्च्युली बघणं, ते ऍक्च्युली अनुभव. डॅफ्निया कसा दिसतो, ओके, आर्टिमिया कसा दिसतो, हे जोपर्यंत तुम्ही स्वतः पाहत नाही. कारण मी दाखवताना पीपीटी एवढा मोठा दिसणार पण तो ऍक्च्युली असणार आहे अगदी मायक्रोस्कोप. आणि तो कधी कुणाला खाऊ घालायचा आहे, ओके, हे सुद्धा ते तुम्हाला एक थोडं माहिती असणं गरजेचं आहे. माशाचं पिल्लू कसं दिसतं, ओके, किंवा माशाची अंडी कशी दिसतात, प्रत्येक मासा कसा वेगवेगळा वागतो, ते काय खातो प्रत्येक मासा, प्रत्येक माशाची आपापली
एक शैली आहे जगायची आणि ते स्वतःचे एक वेगवेगळे रंग आहेत आयुष्याचे. तर आय होप की यू हॅव लर्न अ लॉट ऑफ थिंग्स, यू हॅव एक्सपिरियन्स बेसिकली, अँड आय होप दॅट फ्यू ऑफ यू मे गेट इन्स्पायर्ड फ्रॉम वॉट एव्हर यू हॅव लर्न टू. सो keep yourself engaged into all these things, whatever things are been conducted by the department, not only zoology but yes other departments. Okay, it is the NEP itself is for you. NEP जर तुम्ही डॉक्युमेंट नीट वाचलं तर त्यामध्ये काय सांगितलं, कारण तुम्ही आता NEP सिस्टीम मध्ये आहात. ओके, यू आर नॉट इन द ट्रेडिशनल ज्या शिक्षण पद्धतीतून मी जिथून बाहेर पडलो त्या पद्धतीत तुम्ही नाही आहात. ओके, अगोदरचा जो सिलेबस होता किंवा अगोदरची जी शिक्षण पद्धती होती ही सिलेबस बेस्ड असायची की माझ्याकडे हा सिलेबस आहे. ओके, आणि हेच तुम्हाला खाऊ घालणार. ओके रे, जसं तुम्ही हॉटेलमध्ये जाता आणि मग एक थाळी मागवता, थाळीमध्ये जे आहे तेच खावं लागतं, त्या पलीकडे एक्स्ट्रा पैसे द्यावं लागतं. आता तसं नाही, आता तुम्हाला बफे सिस्टम आहे, स्टुडंट सेंट्रिक आहे. तुम्हाला जे आवडतं, तुम्हाला जे शिकायचं ते तुम्ही शिकायचं आहे. लक्षात, आम्ही जर तुम्ही डॉक्युमेंट नीट वाचला, आमच्या डेझिग्नेशन प्रोफेसर, असोसिएट, असिस्टंट प्रोफेसर जरी असतील, द UGC कॉल्स अस ॲज फॅसिलिटेटर्स. वी आर फॅसिलिटेटर्स. म्हणजे असं नाही की मला सगळ्या विषयाचं 100% ज्ञान असणारे शक्यच नाहीये, पण मी कमीत कमी फॅसिलिटेट करू शकतो. तुम्हाला जे रिसोर्सेस आहेत ते आयडेंटिफाय करून त्यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचवणं, हे मी काम नक्कीच करू शकतो आणि तेच प्रयत्न आता चालू आहे कॉलेजच्या याच्यावरती. सो तुम्ही पुरेपूर याचा फायदा घ्यावा, मॅक्झिमम गोष्टी शिकून तुम्ही पुढे जावं. सो विश यू ऑल द बेस्ट. आणि वोट ऑफ थँक्स मॅडम देते. येस. गुड आफ्टरनून टू ऑल. आय होप दिस सेशन वॉज व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. तुम्ही आज काही ना काहीतरी नवीन शिकलाय. अशी काही गोष्टी जे आपल्याला जर्नलमध्ये फक्त थिअरॉटिकल वेमध्ये मेन्शन्ड असते, बट अशा खूप गोष्टी आहेत जे तेच त्याच्याहून पण जास्त आपण आज प्रॅक्टिकली बघितले. सो फॉर प्रोव्हाइडिंग दिस वर्कशॉप आणि एवढं सगळं नॉलेज देण्यासाठी MD कॉलेज आणि झुऑलॉजी डिपार्टमेंट तर्फे आय फॉर्मली प्रोव्हाइड अ वोट ऑफ थँक्स टू यू. आज तुम्ही इकडे आलात सगळे आणि आमची जी पूर्ण प्रोसेस, जी मासे आम्ही कसे ठेवतो, काय ठेवतो, तुम्ही सगळं पाहिलं. अंड्याच्या स्टेज, सगळं पाणी कसं चेंज केलं जातं, फीडचे प्रकार, त्यांची जी सिस्टम आम्ही कशा प्रकारे त्यांना हँडल करतो, ते तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे, ते प्रॅक्टिकली दाखवलेलं आहे. फक्त भविष्यात एवढेच मी आशा करतो की हे तुम्ही काहीतरी इन्स्पायर होऊन स्वतः तुम्ही याच्यामध्ये काहीतरी कराल करिअर, अशी मी आशा बाळगतोय. आणि जे MD कॉलेज जे तुमच्यासाठी जी चांगली एक ऑपॉर्च्युनिटी आणली की आमच्याकडे आणून आम्ही कसं करतो हे दाखवतोय, एक माध्यम झालं. बाकी काय करायचं आणि काय नाही करायचं हे तुमच्या हातात आहे. आज तुमचा एज्युकेशनल पार्ट न घेता पुढे फ्युचरमध्ये करिअर कसं करता येईल याच्यावर तुम्ही जर फोकस केलात तरी आम्ही घेतलेली मेहनत, MD कॉलेजने घेतलेली मेहनत आम्ही सार्थ झाली असं आम्ही समजू. धन्यवाद, तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद. 24 आहेत ना, 24 आहेत. चला 5-5च्या बॅच वर जायचंय परत, हा की घरी जायचंय, काय करायचंय घरी? अरे यार घरी कोणाला जायचंय? तेच बघ, कोणा 1 2 3 4 इकडे कोण आहे? 5च जणांना घरी जायचंय. मग तुम्ही जा, आम्ही बाकी थांबतो. हा मेजॉरिटीवर आहे ना, मग तुम्हाला थांबावंच लागणार. हा मेजॉरिटीवर आहे बघा. नाही झालेलं आहे आपलं सगळं फिनिश, आपापल्या घरी तुम्ही जाऊ शकता. हा फक्त काय माहिती लागली, काय युट्यूबवरही माहिती आहे, असं नाही की युट्यूब गुगलवर काही माहिती चुकीची नाही. त्यावरही जी माहिती इन्फॉर्मेशन आहे ती प्रॉपर असते. फक्त प्रॅक्टिकल आपण समजून घ्यायला पाहिजे की काय. समजा एखादा मेडिसिनचं नाव सांगितलं की कॉपर सोल्युशन आहे, हे तुम्ही माशाने टाकलं तर माशांचा आजार जातो, पण त्याचं डोसेज आपल्याला माहिती पाहिजे की 200 लिटरमध्ये किती 1 ml टाकायचंय की 0.5 ml टाकायचंय की 3 ml. तुम्ही जर 10 ml टाकलं मासे मारणारच आहे. मग तुम्ही सांगणार गुगलमध्ये मी इन्फॉर्मेशन बघितली ती चुकीची होती. आपण ती प्रॅक्टिस रॉंग केली ना, असं आहे. तर ते आपल्याला सगळं समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, धन्यवाद. जर मी बोलायला लागलो विषय संपणार नाही, असं संध्याकाळ होईल. चालेल, धन्यवाद सगळ्यांना अँड बेस्ट ऑफ लक फ्युचर.
काय काय औषधं ना, त्याच्यामध्ये अँटीबायोटिक्स मध्ये तुम्ही टेरामायसिन, टेट्रासायक्लिन, क्लोरोफिनिकॉल ह्या देऊ शकता अँटीबायोटिक्स मध्ये. समजा पोटात इन्फेक्शन असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये मेट्रोजेल देऊ शकता. दंत झाले असतील तर प्राझिकॉन्टेल म्हणून आहे ते देऊ शकता. अँकरवर्म जर झालेले असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही अँकरवर्म, आर्ग्युलस वगैरे असेल तर त्याला आयव्हरमॅक्टिन जे वेटरनरीमध्ये जे, आणि टोटली सगळं वेटरनरीमध्ये आहे औषधं द्यायची आहेत, ह्युमनची नाही द्यायची आहेत. कारण की ह्युमनची जी औषधं आपण जी देतो तर ती ह्युमनची औषधांचं पण एक गणित आहे. तर ह्युमनसाठी जे बनलेलं औषध आहे त्याच्यावर एक लिहिलेलं असतं बॉडी वेट 70 to 80. म्हणजे एक जी गोळी टॅबलेट जी आहे ती 70 ते 80 किलो वजनाच्या माणसाच्या प्रमाणे बनलेली असते. ती आपण 5 ग्रॅम आणि 10 ग्रॅम किंवा 500 ग्रॅम माशाला दिली तर काय होणार? ओव्हरडोस होणार त्याचा, बरोबर. तर त्या हिशोबाने आपल्याला काम म्हणजे ते हे आहे. मग तो त्याचा डोसेज तेवढा कमी केला पाहिजे. मग तो कसा करायचा, कसा करणार काय माहिती. जाऊ दे, टाकायचे, मेले तर मेले, जाऊ दे, नुकसान होईल आपलं, थोडी नुकसान होईल. आपण जिथे काम करतो त्या ओनरचं नुकसान होईल, आहे ना. आपल्याला काय करायचंय. पण आपण स्वतःच असेल आणि आपलं जर मासे आहेत मग कसं करणार. हा, त्याचा पार्ट करून तिची त्या टॅबलेटचं वजन करायचं. समजा ती 10 ग्रॅमची समजा टॅबलेट असेल किंवा 1 ग्रॅमची टॅबलेट असेल तर तिचा पार्ट 1 करावा लागेल आपल्याला. आणि त्याप्रमाणे म्हणजे 100 पार्ट मधला एक पार्ट काढून तो तेवढा फीड मध्ये मिक्स करून तो त्याला द्यावा लागेल तर होईल, असं आहे. पण व्हेटरनरी मध्ये कसं असतं, जनरली तुम्हाला त्याचं प्रोपोर्शन दिलं जातं की 100 लिटर समजा पाण्यात टाकायचं आहे तर 100 लिटरला 5 ml किंवा 2 ml. फीड मधून द्यायचं असेल तर 1 किलो फीड मध्ये हे 2 ग्रॅम औषध मिक्स करून ते द्यायचं आहे. असं त्याचे डोसेस लिहिलेले असतात त्याच्यावरती. ते वाचणं गरजेचं आहे. नाही तर होता बॉटल मिक्स करून टाका, दुसऱ्या दिवशी मासे सगळे वर. विषयच संपला. ठीक आहे, चालेल. आता आणखीन काय आहे, 7 वाजणार. 100%. म्हणून जाऊया घरी. काय एक तर 1 ते 2 वाजले, 1:30 वाजला.